आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा। आषाढी एकादशीच्या निमित्तानं खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जे आहेत ते लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेले होते आणि काल खरं तर आपले जे लाडके विठुरायाचं विलोभनीय रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवत खरं तर कुणी विठुरायाचं दर्शन घेऊन किंवा कळसाचं दर्शन घेऊन जो आता हे वारकरी आहे ते परतीच्या वाटेवरती आहे, त्यांची पावले जी आहेत ती आता घराकडे वळलेली सध्या आपल्याला दिसत आहे। आपण बघू शकतो खरं तर काल जे आहे ते पंढरपूर अगदी वारकऱ्यांनी गजबजलेलं होतं, मोठ्या संख्येने वारकरी जे आहे ते पंढरपूरमध्ये दाखल झालेले होते। आता हे सर्व जे वारकरी आहेत ते परतीच्या वाटेवरती लागलेले आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत। खरं तर ज्या भक्तिभावाने या ठिकाणी पंढरपूरमध्ये दाखल झाल्याच्या नंतर प्रत्येक वारकरी हा विठुरायासमोर नतमस्तक होतो, हात जोडतो आणि एकच मागणं मागतो की बा विठ्ठला यावर्षी वारी झाली, आता पुढच्या वर्षी सुद्धा वारी घडू दे, ही भावना मनात ठेवत आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं सर्व जे वारकरी आहेत ते आता आपल्या घराच्या परतीच्या वाटेवरती लागलेले आपल्याला दिसत आहेत। खरं तर आज दुवादशी आहे आणि दुवादशी सोडून हे जे वारकरी असतात ते परत आपल्या घराच्या दिशेने मार्गस्थ होतात, त्यांची जे पावले असतात ते परत आपल्या घराच्या दिशेकडे वळलेले आपल्याला सध्याला दिसत आहेत। खरं तर मनामध्ये एक आत्मिक ऊर्जा साठवत विठुरायाचं दर्शन घेत हे वारकरी जे असतात ते परत माघारी फिरतात। खरं तर तुझ्या कळसाचं दर्शन झालं, धन्य झालो बा विठ्ठला, आता माघारी जातो, ही मनात जी भावना असते ती प्रत्येक वारकऱ्यांच्या मनामधली भावना सध्या आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकतो की हे सर्व जे वारकरी आहेत ते आता आपल्या घराची वाट धरत विठुरायाचं दर्शन घेऊत, विठुरायाचे आशीर्वाद घेऊत सध्या आपल्या घराच्या दिशेने मार्गस्थ होताना आता आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पंढरपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।